नांदेड जिल्ह्यात कालपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। तर मी नांदेड शहरातील विष्णुनगर, गोकुळनगर आणि हमालपुरा परिसरात आहे। आपण जर बघितलं तर हा मुख्य रस्ता आहे, मात्र यावरचं चित्र पाहिलं तर हा मुख्य रस्ता आहे का असा प्रश्न आता पडतोय। अगदी गुडघाभर पाणी जे आहे ते रस्त्यावर साचलंय। एका तासापासून पाणी उघडल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली आहे, नागरिकांना ये जा करता येते। आपण जर इकडे बघितलं तर या ठिकाणी एक भोवरा दिसतो आणि पाणी जे आहे ते या ठिकाणी फिरताना पाहायला मिळतं। आणि खरं तर हा ड्रेनेजचा खड्डा आहे आणि तो खड्डा जो आहे तो पूर्णपणे उघडा आहे आणि महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे। आणि आताही जे आहे ते या खड्ड्यामध्ये मोठं पाणी साचलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। एकंदरीत बघितलं तर हे घर आहे आणि या घरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे। काल रात्रीपासून जे आहे ते हे आजोबा जे आहे ते आपल्या पलंगावर बसल्याची माहिती त्यांनी आपल्याला यापूर्वी दिलेली आहे। आपण जर बघितलं तर गुडघाभर पाण्यातून वाढते आजोबाला काढावी लागते। अतिशय बिकट अशी परिस्थिती नांदेड शहरात झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच कालपासून जे आहे ते जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे जे आहे ते ही परिस्थिती निर्माण झाली आहे। त्याचबरोबर जे आहे ते ड्रेनेजचं काम अर्धवट राहिलं, अपूर्ण राहिलं, त्यामुळे जे आहे ते नांदेड शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी या घराची परिस्थिती काय झाली आहे। अगदी त्या वयोवृद्ध मावशी जे आहेत ते आपल्या क्वाटवर त्यांनी आसरा घेतलाय। काल रात्रीपासून जे आहे ते त्यांच्या घरात पाणी आलंय आणि त्यामुळे जे आहे ते सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत बघितलं तर अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे, त्यांचं जे आहे ते मोठं नुकसान झालं आहे। संसार उपयोगी साहित्य जे आहे ते या पावसामुळे भिजलं आहे। मात्र असं असलं तरी अद्यापर्यंत कोण्याही अधिकाऱ्यानं, कर्मचाऱ्यानं इथं भेट दिलेली नाही किंवा यांचं पुनर्वसन केलेलं नाही। एकंदरीत बघितलं तर नांदेड शहरात बिकट अशी परिस्थिती या पावसामुळे आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत जे आहे ते या ठिकाणी मावशी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। मावशी, काय सांगाल, या प्रकारचं पाणी आलंय, कुणी आलं तर भेटायला, कुणी काही बोललं का? कोणी नाही यायला, कोणी नाही आम्हाला यायला बोलायला। रात्रीपासून आम्ही पलंगावर आहोत, फक्त आम्ही काही करू नाही, काळी चहा करून पिला, बसायचं स्वयंपाक नाही, काही नाही केला आम्ही। गुडघे येत्या पाणी जास्ती होता, आता तरी जरा कमी झाले, पाऊस कमी झाल्यानं। दुसरं काही नाही, त्याचा हात गेलेला आहे। आम्ही काम करून खाते, भांडे घासून खाते, धुणं भांडी करते, झाले एवढंच आहे मग काय। आणि त्याच्यामध्ये आता जर पाऊस वाढला तर काय करणार आहे तुम्ही रात्री? असंच बसताव, काय करावं, कुठे जावं, आपलं आहे कोण इथं। रात्री किती पाणी होतं? रात्री असं इतकं पाणी होतं, एका येत्यावर होतं, येत्यावर बरं येऊ लागलं होतं, म्हणजे आम्ही असंच बसलो, काय करा। आधार नाही आम्हाला, कोणाचा आधार नाही ना बऱ्या। असल्यावर काय करतात, कोणते नगरपालिकावाले नाही, कोणता हा आम्हाला काही उत्पन्न नाही, कोणतं काही नाही। जागा आमच्या हिंगाच्या कागदपत्र हरवले, आम्हाला गरीबाला कोणी देईनात, असं आहे। मत टाकायला म्हणलं की निश्चितच येतात. ह्या मावशी होत्या, यांनी व्यथा सांगितली। मतं मागायला येतात, मात्र संकटाच्या काळात येत नाहीत, अशी व्यथाही त्यांनी मांडली। आता तरी महानगरपालिका या मावशींची व्यथा ऐकणार का, यांचं पुनर्वसन करणार का, या पाण्याचा निचरा करणार का, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।